तर आज आपण विदर्भ स्पेशल चमचमीत पाटवड्याची भाजी बनवणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर हे बघा, एका बाउल मध्ये मी 1 कटोरी बेसन घेत आहे। 1 कटोरी बेसन करता आपल्याला 1 वाटी पाणी टाकायचं आहे। म्हणजे ज्या वाटीने आपण बेसन घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला तेवढंच पाणी टाकायचं आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं। याच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे। हे बघा, अशा प्रकारे मी चम्मचने हे छान असं मिक्स करून घेत आहे। हे बघा, छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे आता साईडला ठेवूया। आता एका पॅन मध्ये मी थोडं तेल टाकत आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी आणि थोडं जिरा टाकायचं। जिरा आणि मोहरी तडतडले की त्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट टाकायची। अद्रक लसणाची पेस्ट, जिरा मोहरी छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं। तर आमच्या विदर्भामध्ये ही स्पेशल केल्या जाते। एकदम गावरान पद्धतीने मी करणार आहे ही झणझणीत पाटवडीची रस्सा भाजी। काही ठिकाणी हे बेसन जे आहे ना पाण्याने भिजवून याच्या वड्या करतात, पण आमच्याकडे हे बेसन आहे ना असं छान शिजवूनच आम्ही हे तयार करत असतो। याची टेस्ट खूप छान वाटते। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करून बघा आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने तुम्ही करता मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। यामध्ये मी थोडं तिखट, मीठ आणि चवीनुसार हळद टाकत आहे। त्यानंतर हे बेसिक मसाले ना तेलामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे। आता आपण जो घोल तयार केला होता बेसन आणि पाणीचा तो यामध्ये टाकायचा। असा घोल केल्यामुळे काय होतं की बेसनाच्या गुठळ्या होत नाही आणि आपली वडी जी आहे ना बेसनाची खूप छान अशी मऊ होते। गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे। तर हा बेसन आणि पाणीचा घोल टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर आपल्याला हे बेसन छान असं वाफवून घ्यायचं आहे। यामध्ये आता पुन्हा पाणी टाकायचं नाही आहे आपल्याला। हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे। म्हणजे जेवढं आपण बेसन घेणार ना तेवढंच पाणी घ्यायचं। आता आपण हे 5 मिनिटं झाकून ठेवूया। तर आता आपलं बेसन आपण वाफवून घेऊया। तेव्हापर्यंत आपण पाटवडीच्या रस्सा भाजीचा मसाला तयार करूया। तर हे बघा, मी छान असं हे वाफवून घेतलेलं आहे। आता एका कढईमध्ये मी 1 कांदा आणि थोडेसे शेंगदाणे छान असे परतून घेत आहे लालसर होईपर्यंत मंद आचेवर। त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे जिरे, सुकं खोबरं आणि लाल मिरच्या। हे सुद्धा छान परतून घ्यायचं आहे। तर हे बघा, सर्व मी साहित्य छान असं ते परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे आणि हे मिक्सरमध्ये बारीक करताना यामध्ये टमाटर टाकायचं आहे। बघा, वाटण तयार झालेलं आहे। चला आता आपण पुढील तयारी करूया। बेसन आपलं छान तयार झालेलं आहे। तर एक प्लेट घ्यायचं आणि त्या प्लेटला तेल लावून घ्यायचं। प्लेट उलटी करायची म्हणजे हे आपलं बेसन पीठ थापायला इझी जातं आणि हे गरम असतानाच आपल्याला हे थापून घ्यायचं आहे। तर थोडं गरम वाटेल हाताला तर थोडं तेल लावत जायचं, हाताला तेल लावत जायचं आणि छान असं हे थापून घ्यायचं। पाणी अजिबात वापरायचं नाही। तर हे बेसन अजिबात थंड होता कामा नये। म्हणजे जेव्हा थोडंसं गरमसरच असतं ना तेव्हाच याचे छान असं थापून वड्या करायच्या, नाहीतर मग ह्या वड्या होत नाहीत। हाताला थोडा चटका लागू शकतो, पण थोडं तेल लावून घेतलं की मग इझिली होतं। मध्ये मध्ये थोडं तेल लावत जायचं। तर ही प्रोसेस थोडी कठीण आहे, पण आपण जेव्हा नेहमी करू ना, प्रॅक्टिस करू तर आपल्याला नक्की जमेल। मला सुद्धा अगोदर जमत नव्हतं, पण आता खूप छान असं परफेक्ट जमतं। हे बघा, छान असं थापून घ्यायचं। आमच्याकडे अशाच पद्धतीने पाटवडीची भाजी केल्या जाते। तर हे बघा, मी छान असं थापून घेतलेलं आहे। आता आपण चाकूने हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या तयार करून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आणि हो जाता जाता एक लाईक करून जा। तुमच्या लाईकमुळे आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं। खूप मेहनतीने व्हिडिओ तयार करावा लागतो, तर तुमच्या एका लाईकने आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं।
तुमच्या लाईकमुळे आम्हाला काही फायदा होत नाही, फक्त मोटिवेशनसाठी असतं लाईक. त्यामुळे एक लाईक करून जा नक्की. आणि हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबतसुद्धा नक्की शेअर करा. प्रत्येकाला स्वयंपाक येतो, प्रत्येक गृहिणीला स्वयंपाक येतो, वेगवेगळे पदार्थ येतात. प्रत्येकच गृहिणी स्मार्ट असते, पण प्रत्येकाची पद्धत आहे ना थोडी वेगळी असते. तर आपण तीच वेगवेगळ्या पद्धती आपण शेअर करूया एकमेकांसोबत. तर माझी ही पद्धत आहे. तुमची कोणत्या पद्धतीने तुम्ही पाटवडी करता नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. अशा पद्धतीने जर आपण वड्या केल्या ना अजिबात तुटत नाही. हे बघा, तुम्ही कितीही रश्श्यामध्ये ह्या उकडवल्या ना तरी सुद्धा ह्या फुटणार नाही, तुटणार नाही. हे बघा. आता एका कढईमध्ये तेल टाकून द्यायचं. आता आपण फोडणी तयार करूया. तेल छान गरम झालं की अद्रक लसणाची पेस्ट टाकायची. मी अद्रक लसणाची पेस्ट वेळेवरच खलबत्त्यामध्ये कुटून घेत असते, म्हणजे याची टेस्ट आहे ना भाजीला खूप छान येते. अद्रक लसणाची पेस्ट करून मी फ्रीजमध्ये अजिबात ठेवत नाही. त्यानंतर हे वाटण आपण जे तयार केलं होतं ना ते यामध्ये टाकलं. हे वाटण तेलामध्ये छान परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम मंद ठेवायची. त्यानंतर आता आपण बेसिक मसाले टाकूया. थोडं हिंग टाकायचं, हळद, त्यानंतर चवीनुसार मीठ, 1 छोटा चम्मच तिखट. पुन्हा मी 1 छोटा चम्मच तिखट टाकत आहे. तर हे तिखट काश्मीरी लाल तिखट आहे. यामुळे काय होते की आपल्या भाजीला खूप छान कलर येतो. त्यानंतर गरम मसाला टाकला 1 छोटा चम्मच, छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर मी इथे टाकत आहे 1 ग्लास पाणी. आता तुम्हाला ग्रेव्ही किती प्रमाणात दाट हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाका. पण 1 वाटी बेसनाकरता साधारणतः 1 ग्लास पाणी टाकलं तर पुरेसं आहे, म्हणजे ग्रेव्ही छान होते. तर हे बघा, पाणी टाकल्यानंतर उकळवून घेतलं. उकळी आल्यानंतर यामध्ये आपण ज्या वड्या थापलेल्या होत्या ना त्या टाकायच्या 1-1. गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. आणि या वड्या टाकल्यानंतर आपल्याला 5 मिनटं, 4 ते 5 मिनटं, फार जास्त शिजवण्याची गरज नाही आहे, 4 ते 5 मिनटं ठेवायचं मंद आचेवर. तर हे बघा, आपली भाजी तयार झालेली आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकूया. तर या गरमागरम पाटवडीची रस्सा भाजी खायला, ही भाजी भाकरीसोबत, पुरीसोबत, पोळ्यांसोबत, भातासोबत, कशाही सोबत चांगली वाटते. तुम्ही मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. टिफिनमध्ये देताना थोडी ग्रेव्ही दाट ठेवायची. मी टिफिनमध्येच देण्यासाठी केलेली आहे, त्यामुळे मी ग्रेव्ही फार जास्त इथे ठेवलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता, थोडी कोरडीच भाजी मी इथे केलेली आहे. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुमचा वेळ खूप अमूल्य आहे. तो वेळ तुम्ही माझी रेसिपी बघण्याकरिता दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशाच प्रकारे नेहमी सहकार्य करा आणि बघत राहा माझ्या रेसिपीज. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच. बाय बाय.